कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होते। अधिवेशन काळात घोषणा करू, मात्र फार्म हाऊसवाल्यांना मर्सिडीजमधून फिरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला 288 कोटी 17 लाखांची मान्यता। तातडीने अंमलबजावणी करून कुंभमेळ्याआधी क्षेत्राचा सुनियोजित दर्जेदार विकास करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। आता न्हावाशेवा कामगार भरतीच्या मुलाखती गुजरातऐवजी महाराष्ट्रात होणार। मनसेच्या दणक्यानंतर जेएनपीटीचा निर्णय। राज ठाकरेंना पत्र, भविष्यात 70 जागांसाठी सर्व मराठी मुलं नेमण्याचीही ग्वाही। साताऱ्यातील चांदोबाचा लिंब इथे पहिलं उभा रिंगण सोहळा। माऊलींच्या पालखीत हजारो वारकऱ्यांची गर्दी। वैष्णवांचा मेळा तरडगावात विसावला। संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीत मेंढ्यांचं गोल रिंगण। नेत्रदीपक सोहळ्यानं वारकरी सुखावला। पालखीचा इंदापूर तालुक्यातील सणसर इथे मुक्काम। ओडिशातील जगन्नाथाच्या रथयात्रेला लोटला जनसागर। गर्दी वाढल्यानं काही भाविकांना चक्कर आल्याची माहिती। भाविक बेशुद्ध पडल्यानं रुग्णालयात केलं दाखल। ऑपरेशन सिंधू अंतर्गत 4415 भारतीय नागरिकांची इराण इस्रायलमधून सुटका। 19 विशेष विमानांद्वारे सुखरूप मायदेशी आणलं। भारतीयांना परतण्यासाठी मदत केल्याबद्दल एस जयशंकर यांनी मानले आभार।